काय आहे स्पेशल संध्याकाळच्या नाश्त्याला? भेळ करून देते. भेळ करून देते. कशी भेळ आहे ही? साधी. साधी काय काय त्याच्यामध्ये? कांदे, टमाटे, लिंबू. कांदे, टमाटे आणि लिंबू. आणि मुरमुऱ्यांचा चिवडा पहिलेच बनवलेला आहे का घरी? हो. अच्छा, ओके. मस्त लागेल. काय भूक लागली मला लय. चांगला. चहा पण पाचशील ना? हो, चहा पण देते. जानू पाहिजे का? दे. आता ही भेळ मस्त बनवली आहे. संध्याकाळचे नाश्त्याला भूक लागलेली आहे खूप जोरात. चला तर मंडळी, आता आम्ही भेळ खातो. काय ग चिवड्याला काय याच्यात चवच नाही, काय नाही, काय फिक्का पचक चिवडा आहे निसता. हा, अरे तू फिक्का पचक का बनवला त्याचं उत्तर दे मला पहिला. लेकरं खातात म्हणून तू फिक्का बनवती जेवण. मटण पण फिक्का बनवती. आणि म्हातारींना भात नरम पाहिजे म्हणून त्याच्यात पाणी जास्त टाकून देते तू. हा, अलगवाली काय नाही, अलग बिलग सगळा गदडा आणून ठेवते माझ्या. मला मोकळा मोकळा भात पाहिजे बोललो ना तुला मी. हा, काय भात बी खात नाही तुमचे. अरे पण मिरच्या करून देते तुम्हाला आता. हिरवी मिरची. हे बघा मंडळी काय निघालं. स्वाद येतो. स्वाद येतो. एवढा मोठा केस. स्वाद येतो. अरे पण फिक्की भाजी बनव, तिखट भाजी बनवायची, त्याच्यामध्ये फिक्का रसा टाकून द्यायचा लेकरांना. हो. काय हो, रोज तरी म्हणजे लेकरांचं बघायचं, सासू सासऱ्याचं बघायचं, नवऱ्याचं काय आहे का नाही? हा, त्याची काय इच्छा आहे का नाही? जेव्हा बघा तेव्हा त्याला खायलाच पाहिजे, दुसरं काय लागत नाही त्याला. हा, असा फिक्का पदार्थ. मी त्याच्यापेक्षा पाणीपुरीच खाऊन आलो असतं बरं झालं असतं. तळण तळून आणा. दळण दळून आणा बस, एवढं आलं का पाहिजे ते कामधंद्याला लावायचं. हा, खायला काय खायला, त्या बाबाला सांगायचं ना दळण दळून आण म्हणून. बाबाच रिक्षा चालवतात, बाबाच कामाला जातात. हा ताबा नुसता घरीच बसतो.